व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, लवजी वस्ताद साळवे यांची 14 नोव्हेंबर 2014 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची. लक्षात ठेवा 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसेडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं. लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक. लक्षात ठेवा बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठलवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते. लक्षात ठेवायचं आपल्याला भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काय कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवायचं आपला 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया शार थेलविक कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मेक्सिको. लक्षात ठेवायचं आपल्याला मेक्सिको या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली. शहराचं नाव आहे मेक्सिको. पुढचा प्रश्न बघा, KS संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे. लक्षात ठेवा 15वे महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. 20 वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर 2024 मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जुडी कोमर ही ठरली आहे. बघा जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे ही जुडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा. ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते. पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय सैन्यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मशीन पिस्तूलचं नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल. लक्षात ठेवायचं आहे त्याचं नाव आहे बघा अस्मी मशीन पिस्तूल. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह तिसरा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला? तर 5 नोव्हेंबर 2024ला. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड चालू केला आहे? तर बघा तुलिप ब्रँड हा चालू केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार हा कोणाला मिळणार आहे? तर अनिल प्रधान यांना बघा तिसरा रोहिणी नेयर हा जो काही पुरस्कार आहे हा मिळणार आहे. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये बघा 1 जानेवारी 2025 पासून बघा बुरख्यावर बंदी येणार आहे. रुस्तमे हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा रुस्तमे हिंद ही जी काही 2024ची स्पर्धा आहे ही सिकंदर शेख पैलवानने जिंकली आहे.
नुकताच चर्चेत आलेला हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू बघा. हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर सर्वात तरुण रेट केलेला फिडे बुद्धिबळपटू कोण बनला आहे? अनिश सरकार हा बनला आहे. कोण बनला बघा? अनिश सरकार. पहिली आशियाई, काय प्रश्न बघा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे झाली? तर ही दिल्ली या ठिकाणी बघा पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद झाली बघा. भारत व्हिएतनाम सराव बिनबॅक्स 2024ची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर अंबाला या ठिकाणी ही चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कुठे सुरुवात झाली? तर इंडोनेशिया या देशामध्ये बघा याची सुरुवात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश खन्ना यांची बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर हा 7 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 7 नोव्हेंबरला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमप्रीत सिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला, हरमप्रीत सिंग हा ठरला आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून जो काही सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा बघा PR श्रीजेश या खेळाडूला देण्यात येणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने जे काही नवीन प्रशिक्षक आहेत म्हणून त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेन्स्की. लक्षात ठेवायचं आहे, जॉन झेलेन्स्की यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणता पुरस्कार हा क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024मध्ये बंद केला? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बंद झालेला आहे बघा. एडलिव्ह हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024मध्ये परोपकाराच्या यादीमध्ये कोण अव्वल आहे? तर शिव नादर हे अव्वल आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिलं एकात्मिक चेकपोस्ट सुरू झालं आहे? तर भारताच्या आणि भूतानच्या या ठिकाणी बघा सीमेवर पहिलं जे काही चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट म्हणजे या ठिकाणी गाडी कुठून आली, काय आली ह्याची चौकशी करण्यासाठी असतं बघ चेकपोस्ट, ते भूतान या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर विद्यालक्ष्मी योजनेला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव चालू केला आहे? तर नीती आयोगाने हा जो काही जल उत्सव आहे बघा हा चालू केला आहे. पुढचा प्रश्न बघा, RCC अँटी करप्शन युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर सुमती धर्मवर्धने हे बघा RCCचे जे काही अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न पहा, शांतता आणि विकासासाठी बघा, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबरला बघा हा साजरा करण्यात येतो. कोणत्या? 10 नोव्हेंबर. लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचं उद्घाटन कोणी केलं? तर BD मिश्रांनी बघा या ठिकाणी लडाखमध्ये बघा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नुकतेच जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? एलॉन मस्क हे बघा सध्या बनलेले आहेत. बिहारमधील भागलपूर बघा, बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामधील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केलं जाणार आहे? तर अजगाईनाथ धाम हे करण्यात येणार आहे बघा. लक्षात ठेवायचे, अजगाईनाथ धाम. अलीकडे कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ब्राझील, याचं करेक्ट आन्सर आहे. नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनिल प्रधान यांना मिळालेला आहे. अलीकडे जागतिक स्तरावर सर्वात तरुण फिडे बुद्धिबळपटू अनिश सरकार हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धरण चालू केलं? तर गुजरात राज्याने हे चालू केलेलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो? तर सिंगापूर या देशाचा बघा क्रमांक लागतो बघा. जगामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? सिंगापूर देशाचा आहे. भारतामधील पहिल्या
रेड डॉट साईट फिस्टूलचं नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन, तर बघा फॅन्टम हे नाव आहे बघा. नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या देशाचे तिसरे महासागर शिखर आयोजित केलं? तर या ठिकाणी आपला भारत करेक्ट आन्सर आहे. पहा, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी बघा 11 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 11 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. राज्य ठरलं आहे. नेक्स्ट पहा, 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली? तर ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठं? भारतामध्येच. पुढचा प्रश्न बघा, सिम्बॅक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये बघा सिम्बॅक्स हा जो काही युद्ध सराव आहे हा आयोजित करण्यात येत असतो बघा. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आले आहे? तर 10 लाखांवरून बघा या ठिकाणी 20 लाख रुपये या ठिकाणी करण्यात आले आहे. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली आहे. तर राणी रामपाल ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर राणी रामपाल ह्या हॉकी खेळाशी संदर्भामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. लीडरशिप समिट 2024चं आयोजन हे कोणत्या संस्थेने केलं होतं? तर IIT गुवाहाटी, लक्षात ठेवायचं आहे. या संस्थेने बघा लीडरशिप समिट 2024चं जे काय बघा आयोजन करण्यात आलं होतं. नवीनतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे? तर 125 इतकी बघा, लक्षात ठेवायचं आपला 125 इतकी आहे. नेक्स्ट बघा, अलीकडे आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये एशियाटिक सोनेरी मांजर आढळली? तर मानस राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवायचं आपला मानस राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून पुन्हा सामील झाले. तर नुकतेच कोण? गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती पुन्हा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी SCO काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंगचं कितवं संस्करण पार पडलं? त्या ठिकाणी बघा 23वे जे काही संस्करण हे पार पडलं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, वस्त्र उद्योग क्षेत्रामध्ये क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली आहे? तर मार्च 2026 पर्यंत, लक्षात ठेवा मार्च 2026 पर्यंत ही योजना वाढवलेली आहे. डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली या ठिकाणी ई-श्रम सुरू केला. तर ई-श्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे? असंघटित कामगारांसाठी बघा हे वन सोल्युशन आहे. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपामध्ये मानवतावादी मदत पाठवली? तर लेबनॉन याचा करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवायचं आपला लेबनॉन. पुढचा प्रश्न बघा, 2024चा ICC T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर हा न्यूझीलंड या देशाने बघा ICCचा 2024चा बघा जो काही T20 विश्वचषक हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली? तर उत्तराखंड याचं करेक्ट आन्सर आहे. काय? कोणत्या देशाने आखली? कोणत्या या ठिकाणी बघा उत्तराखंड. कोणतं राज्य आहे? उत्तराखंड. G7च्या संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली? तर G7ची जे काही संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक आहे ही इटलीमध्ये झाली, लक्षात ठेवायचं आपल्याला इटली. कोणत्या तारखेदरम्यान 21वी पशुगणना होणार आहे? तर 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये बघा 21व्या नंबरची पशुगणना होणार आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. पशुगणना, तर 21व्या नंबरची जी काही पशुगणना आहे ही 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर रशिया या देशामध्ये बघा 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं जे काय आयोजन आहे ते करण्यात आलं. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर कागिसो रबाडा. कोणता आहे बघा? कागिसो रबाडा हा ठरला आहे. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर बालादेवी. लक्षात ठेवा, पहिली भारतीय महिला विचारली तर 50 जे काही फुटबॉलचे गोल आहे ती करणारी भारतीय महिला बनली आहे बालादेवी. पुढचा प्रश्न बघा, कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शील्ड
इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला, तर स्वित्झर्लंड हा जो काही देश आहे हा या ठिकाणी सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश हा ऑक्टोबर 2024मध्ये युरोपियन शील्ड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला? तर पहिला स्वित्झर्लंड. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी, काय प्रश्न आहे बघा, केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कुठे सुरू केलं आहे? तर हे मुंबईमध्ये बघा यांनी सुरू केलं आहे. कुठं? मुंबईमध्ये. नुकत्याच झालेल्या, काय प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश हा प्रभावित झाला? तर जो काही ऑस्कर चक्रीवादळ आहे या ठिकाणी जो काही क्यूबा आहे बघा, हा देश या ठिकाणी चपाट्यामध्ये आला किंवा प्रभावित झाला. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि एक व्हिडिओ खाली शेवटी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर कोणतं सरकार बघा अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे? तर दिल्ली सरकार या ठिकाणी बघा अपंग लोकांसाठी एक विशेष या ठिकाणी बघा न्यायालय स्थापन करणार आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हर प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं? रौप्य पदक हे जिंकलं आहे. कोणतं? रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे, भारताचा माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली, तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा या राज्याचे आहेत बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आहेत कोण? राणी रामपाल, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या शहरामध्ये ऑक्टोबर 2024मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये पहिला कोळसा दालनाचं उद्घाटन करण्यात आलं? तर नवी दिल्ली या शहरामध्ये बघा, आपल्याला याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या? नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे बघा, ककडू व्यायामाचं आयोजन कोणत्या देशाने केलं? तर ऑस्ट्रेलिया, लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. कोणतं राज्य बघा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं? तर हरियाणा. कोणतं राज्य आहे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे? तर हरियाणा हे राज्य आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळाला? तर ओरिसा. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जो काही राज्य बघा तो राज्य पुरस्कार हा या ठिकाणी ओडिसा राज्याने पटकावला आहे. पश्चिम हिमालयामध्ये, काय प्रश्न पहा, पश्चिम हिमालयामध्ये सापाची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिलं आहे? तर या ठिकाणी पहा, भारत सरकारने सप्टेंबर 2024मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर बघा, हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचं व्यवस्थापन करणे. पुढचा प्रश्न बघा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे? तर भारत हे बघा या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. भारताने, काय प्रश्न बघा, भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारतजन हे नाव आहे बघा, भारतजन. अलीकडेच बाटलीमधील, काय प्रश्न बघा, अलीकडेच बाटलीतील गम्मी स्टेम ब्लाईटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम.व्ही. यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणाला? धनंजया एम.व्ही. सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड, काय प्रश्न बघा, सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड हे कशाचं उपकरण आहे? ते बघा इच्छामरण, यामधून काय होणार बघा, इच्छामरण दिलं जाणार. कोणत्या संस्थेने अलीकडे ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडन्स रेडनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन SPRP लॉन्च केला? तर जागतिक आरोग्य संघटनेने बघा हे लॉन्च केलेलं आहे. कोणी? जागतिक आरोग्य संघटनेने. पुढचा प्रश्न बघा, RTI कायदा पारित करणारं, जो काय RTI कायदा आहे बघा, हे पारित करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तमिळनाडू बघा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? तमिळनाडू. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली? तर श्रीजा अकोला. कोण ठरली? श्रीजा अकोला ही ठरली आहे. 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकीचा या ठिकाणी समावेश नसणार आहे. हॉकी. नुकतेच चर्चेत असलेले बघा दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्यांना धडकणार आहे? तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा या 2 राज्यांना हे धडकणार आहे. कोणत्या देशाने बघा हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलिये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केलं? तर रशियाने बघा या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे. औषध नियामक, काय प्रश्न बघा, औषध नियामक
प्राधिकरणाच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर हे दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात आलं. कुठं? दिल्लीमध्ये. भारतीय तटरक्षक दलाचं 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर परमेश शिवमणी यांनी बघा याचा पदभार स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश शिवमणी. पुढचा प्रश्न काय बघा, नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान बघा हा साजरा करण्यात आला. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त कराराला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत आणि चीन या देशादरम्यानचा जो काही सीमावाद आहे हा संपून गस्त कराराला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजे NCWच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर. लक्षात ठेवायचं आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लैंगिक काय प्रश्न आहे बघा, लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे? तर मनोधैर्य योजना. कोणती योजना आहे बघा ही? मनोधैर्य योजना ही चालू केली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICCने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कामिंदू मेंडिस. लक्षात ठेवायचं आपल्याला, सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे? तर 7वं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे. की तो 7वे. नेक्स्ट बघा, कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? तर काझीरंगा. लक्षात ठेवा, कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं? तर काझीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मेरा हो चौगवा महोत्सव 2024 हा कुठे साजरा करण्यात आला? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. कुठं? मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर 14Cची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेत्री रश्मिका मंदानाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, हार्पर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बघा हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला. वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा, वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर प्रबोको सुबियांतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. प्रबोओ सुबियांतो. लक्षात ठेवा नाव. ICC महिला T20 विश्वचषक चषक 2024 हा कोणत्या देशाने जिंकला? तर बघा ICCचा जो काही T20 विश्वचषक 2024 आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे. कोणी? न्यूझीलंडने. पुढचा प्रश्न बघा, जिनिव्हा या ठिकाणी 149व्या आंतरसंसदीय संघ IPUला कोणी संबोधित केलं? तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं. कोणी? ओम बिर्ला. जगामधील काय प्रश्न बघा, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये
भारतामधील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे? ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आपल्याला, दुसऱ्या क्रमांकावरती. दरवर्षी पोलीस हुतात्मा, काय प्रश्न बघा, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो. कधी? 21 ऑक्टोबरला. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. बघा कोण? नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. तर ते कोण होते? तर हे माजी आमदार होते. लक्षात ठेवायचं नरेंद्र बोरगावकर. नमस्कार, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपला, 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काय दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे? तर कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 बघा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना या ठिकाणी बघा मान्यता दिली. तारीख कधी? बघा 3 ऑक्टोबर. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ISSF ज्युनियर जागतिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणता देश हा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे? तर आपला भारत देश या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. कोणता? भारत देश. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषेचा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? 3 ऑक्टोबर. आपल्याला हे लक्षात ठेवायचं बघा, पेपरला पडण्याची दाट शक्यता बघा. लक्षात ठेवायचं आहे, अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे 3 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न या ठिकाणी, आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यामधील पर्यटनाला सर्वसमावेशक विकासासाठी 162 मिलियन जे काय डॉलर आहे बघा ते कर्ज मंजूर केलं आहे? तर हिमाचल प्रदेश आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक निवास दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर 7 ऑक्टोबर हा जो काय बघा हा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 7 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच बंजारा विरासतमध्ये संग्रहालयाचं लोकार्पण केलं आहे? तर वाशिम याचं करेक्ट आन्सर. लक्षात ठेवायचं वाशिम. खालीलपैकी कोणता दिवस हा भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी बघा तर याचं बरोबर उत्तर बघा 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नुकतीच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर करेक्ट आन्सर बघा तारा भावळकर. लक्षात ठेवा, डॉक्टर तारा भावळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, पहिला मार्का अमेरिका पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर लिओनेल मेस्सी यांना मित्रांनो हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न बघा, ICC काय प्रश्न बघा, ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे? तर नीतू डेव्हिड बघा दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. भारत कोणत्या देशाकडून 31 प्रिटेडर ड्रोन MQ-9B खरेदी करणार आहे? तर अमेरिका या देशाकडून ही ड्रोन खरेदी करणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा काय प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर पॅरिस फ्रान्समध्ये याचं मुख्यालय स्थित आहे. नुकतेच हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कुणी शपथ घेतली आहे? तर हरियाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत नायब सिंह सैनी. मुख्यमंत्री राजदूत योजनेस नुकतेच निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. तर ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येते? माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. 7वी इंटरनॅशनल सोलर अलायन्स अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कुठे पार पडत आहे? तर हे दिल्ली या ठिकाणी बघा हे पार पडत आहे. कसोटी सामन्यामध्ये काय प्रश्न बघा, कसोटी सामन्यामध्ये 9000 धावाचा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर विराट कोहली याचं करेक्ट आन्सर आहे. कोण ठरलेलं आहे? विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन हा कधी साजरा केला जातो? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन साजरा केला जातो. भारतीय न्यायामधील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीश यांनी घेतला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा संविधान ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी सरन्यायाधीशांनी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यायालयामधील काय प्रश्न आहे पहा, न्यायालयामधील न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हटवून त्या जागी संविधान आणि डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा जो काही ऐतिहासिक निर्णय हा कुणी घेतला आहे?
तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा जो काही निर्णय हा घेतलेला आहे पहा. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन त्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे? तर MH57. लक्षात ठेवायचं आपला MH57 हे नाव या ठिकाणी नवीन नोंदणी क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, उमर अब्दुल्ला. काय प्रश्न आहे बघा, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर जम्मू अँड काश्मीरच्या या ठिकाणी बघा ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तो सुरेश चौधरी यांनी या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 24व्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर अस्ताना या ठिकाणी बघायचं करेक्ट आन्सर बघा. 24वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचं जे काही आयोजन हे अस्ताना या ठिकाणी करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? तर दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं बघा. 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजन. पुढचा प्रश्न बघा, चर्चेत असलेलं युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान कोणत्या देशाचं आहे? तर हे अमेरिका या देशाचं आहे. लक्षात ठेवायचं आहे अमेरिका या देशाचे बघा. चर्चेत असलेलं युरोपा क्लिअर रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान ही अमेरिकेचं आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर परमेश शिवमणी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. NSGचा 40वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा 16 ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे NSGचा 40वा स्थापना दिवस. पुढचा प्रश्न बघा, भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराजची नुकतीच कोणत्या राज्याचे पोलीस उपअधीक्षक म्हणजे DSP म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली? तर तेलंगणा या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली बघा मोहम्मद सिराजची. मराठीतील काय प्रश्न बघा, मराठीमधील कोणत्या पुस्तकाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार मिळाला आहे? तर दुडिया या पुरस्काराला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला आहे पहा. ATP काय प्रश्न बघा, ATP शांघाय मास्टर्स 1000 एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवलं? तर जेनिक सिनरने या ठिकाणी बघा विजेतेपद पटकवलेलं आहे. कझाकिस्तान काय प्रश्न बघा, कझाकिस्तान येथे 27व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकलं? आहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी बघा हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक याच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्याचा जो काही समारोप आहे कोणी केला? तर नरेंद्र मोदी यांनी केला. क्वाड परिषद 2024 आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? काय प्रश्न बघा, क्वाड परिषद 2024 आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर अमेरिका याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आहे क्वाड परिषद 2024चं जे काय आयोजन आहे अमेरिका या ठिकाणी. नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशामधील पश्मिना लोकरला भौगोलिक टॅग म्हणजे जो काय GI टॅग आहे याचा दर्जा देण्यात आला आहे? तर लडाख याचं करेक्ट आन्सर बघा. कोणतं? लडाख. पुढचा प्रश्न बघा, जगामधील सर्वात मोठं सागरी संकुले कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? तर गुजरात राज्यामध्ये जगामधील सर्वात मोठं सागरी संकुले स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, देशामधील कोणत्या कंपनीला 14वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा मिळाला आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. लक्षात ठेवायचं आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला बघा 14वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा मिळालेला आहे. भारतामधील पहिलं हृदय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर P. वेणुगोपाल यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर 82व्या. लक्षात ठेवायचं आपला 82व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबरला यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी दिवस. लक्षात ठेवायचं यांचा जन्मदिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईमधील महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आलं आहे? तर मुंबई या ठिकाणामधलं राज्य कौशल विद्यापीठाचं जे काय नामकरण आहे तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ हे करण्यात आलेले पहा. नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले तर ते कोण होते? तर अतुल परचुरे यांचे निधन झालं तर ते होते बघा मराठी अभिनेते. कोण होते? मराठी अभिनेते. अर्थशास्त्रामधील नोबेल विजेते 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? तर डॅरन
मोग्लू आणि सायमन जॉन्सन, जेम्स रॉबिन्स या तिघांना या ठिकाणी अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आशियाई TT चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक या ठिकाणी 40वे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत ते बनलेत बघा डोनाल्ड ट्रम्प. लक्षात ठेवायचं आहे, डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पक्ष कोणता आहे? तर रिपब्लिकन पार्टी हा त्यांचा काय बघा पक्ष कोणता? रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे. जम्मू आणि काश्मीर विधानसभेमध्ये कोणता कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे? तर 370 हा जो काही कलम आहे बघा, तो पुन्हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे बघा, त्याचा ठराव मंजूर करण्यात आला. होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर होमगार्ड महासंचालक म्हणून बघा रितेश कुमार. लक्षात ठेवायचं आपला रितेश कुमार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे ACBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव कुमार सिंगल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. शारदा सिन्हा यांचं नुकतेच निधन झालं, तर त्या कोण आहेत? त्या शास्त्रीय गायिका आहेत बघा. शारदा सिन्हा कोण आहेत? तर शास्त्रीय गायिका ह्या आहेत. कोणता देश हा डिसेंबरमध्ये ESA प्रोबा 3 या अंतराळ प्रक्षेपित करणार आहे? तर भारत याचं करेक्ट आन्सर बघा. मेलुरिया हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? तर नागालँडचं याचं करेक्ट आन्सर बघा कोण? नागालँड. पुढचा प्रश्न बघा, आशियातील सर्वात खराब ट्रॅफिकमध्ये कोणतं शहर पहिल्या स्थानावर आहे? तर सर्वात खराब ट्रॅफिकमध्ये बघा आशियामधलं बेंगलुरू हे जे काही शहर आहे बघा, हे प्रथम स्थानावर आहे.